ठिकाणी श्री चैतन्य हरी स्वामी या महाराजांनी 34 वर्षापूर्वी या माळ रानावर या गुरुदेव आश्रमाची स्थापना केली आणि मागील 34 वर्षामध्ये या माळ रानाचं नंदनवन त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्याचा 34वा वर्धापन दिन हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज संपन्न झाला। संपूर्ण राज्यभरातून अनेक बाहेरच्या राज्यातून सुद्धा त्यांचा जो भक्तवर्ग आज या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणानं काल जी काही या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाला, हवा झाली, तर आजचा जो महाप्रसाद असतो तो काल तयार करण्यासाठी बरंचसं व्यत्यय आलं आणि म्हणून या ठिकाणी स्वयंपाकासाठी हॉल असेल किंवा भक्त लोकांना थांबण्यासाठी भक्त निवास वगैरे असेल याची या ठिकाणी आवश्यकता भक्त लोकांनी आणि स्वामीजींनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली। खरं म्हणजे मी सांगेन की या आश्रमाला राज्य तीर्थक्षेत्राचा बहुवर्ग दर्जा मागच्या काळामध्ये देण्यामध्ये सुद्धा मी फार मोठे प्रयत्न त्या काळामध्ये केले। त्यावेळेस 2 कोटी रुपये निधी आपण या आश्रमासाठी दिला होता। आता राज्य सरकारनं ती मर्यादा 2 कोटीवरून 5 कोटीवर दिली आणि म्हणून उर्वरित 3 कोटीचे प्रस्ताव आश्रमच्या सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन जे या ठिकाणी आवश्यक असेल त्या माध्यमातून या ठिकाणी कामं केले। 34 वर्षापूर्वी रोपटं लावलं होतं ज्याचा आता वटवृक्ष होताना दिसतोय, काय नेमक्या भावना व्यक्त? आश्रमाला गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळला जवळजवळ आता 34 वर्ष झाले। सुरुवात आम्ही एका छोट्याशा झोपड्यातून केली आणि जे समाजातले दुर्बल वर्ग आहेत, दुर्बल आईवडील आहेत, ज्यांच्या मुलांना त्यांचे आईवडील शिकवू शकत नाहीत आणि आम्ही शिक्षणावर जास्त भर दिला। या आश्रमातून शिकलेले हजारो विद्यार्थी आज मंत्रालयात सचिवापासून तर कोणी शिक्षक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी मजदूर आहे। परंतु आम्ही विचारातून त्यांना संस्कार दिले आणि त्या संस्काराचं रोपटं आश्रमाच्या रूपात लावलं। आज त्या संस्काराचा आणि विचाराचा जो वटवृक्ष झालेला आहे, संपूर्ण भारतातच नव्हे, आज हाच कार्यक्रम संपूर्ण जगाने सुद्धा पाहिला, बाहेरच्या फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा पाहिला। आम्ही अशी व्यवस्था केली होती, इकडं आपलं जे मराठीत किंवा हिंदीत चालतं तिकडे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून हाच कार्यक्रम ते लोक ऐकतात। एवढा मोठा विशेष वटवृक्ष आपल्या आश्रमाचा झालेला आहे। या आश्रमातून अनाथ मुलं आहेत, वृद्धाश्रमामध्ये ज्यांची कोणी सेवा करू शकत नाही, त्यांची सर्व प्रकारची ऑपरेशनपासूनची कपडे लत्ते, खाणं पिणं, कमोडचे संडास, त्यांना सुंदर अशा प्रकारचा निवास आणि आता एका भक्तांनी 1 करोड रुपयाचा तुमचे त्या ठिकाणी किचन रूम, डायनिंग हे सर्व बनवून दिलेलं आहे। म्हाताऱ्या माणसांना बसून जेवता येत नाही तर त्यांना सुविधा व्हावी, त्यांना चालता येत नाही त्यांना याच्या चाकाच्या खुर्च्या सुद्धा आहेत त्यांना चालण्यासाठी। तर असे अनेक उपक्रम आदिवासी बांधवांना जवळजवळ 2 लाखांची कपडे, जे नागवे राहणारे, ज्यांच्या घरामध्ये दिवा नाही, लाईट नाही, त्यांच्या घरात दिव्यावर राहतात आजही, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जाऊन त्यांची गरिबी, त्यांची त्या ठिकाणी असणारा दुबळेपणा हे सर्व पाहून त्यांच्याही मुलांना शिक्षण घ्यावं, हे करावं। तर तिकडेही आम्ही शाळा काढलेल्या गव्हर्नमेंटला, MP गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, आणि आज ती मुलं शाळेत जातात, शिकतात। त्यातली मुलं कोणी मॅट्रिकला पास झाले, कोणी 12वीला झाले, काही कॉलेजमध्ये जातात, त्यांना सहज नोकरी लागते, सर्व गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी त्यांना असतात आणि त्याच्यामुळे समाजाचा विचारातून कसा उद्धार होईल, कशी उन्नती समाजाची होईल, दीनदुबळ्या समाजाची, याच्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र प्रबोधन आणि कार्य आश्रमाच्या वतीनं मी व माझे सर्व सहकारी करत असतात आणि त्याच्यातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा करण्यामध्ये आनंद मिळतो। आणि मी सदैव हेच पाहिलेलं आहे, जो कोणी दुःखी होऊन येईल त्याच्या मुखावरचं हास्य पाहिल्यानंतर मला वाटतं की मला माझा मोक्ष मिळालेला आहे। अशा प्रकारचं हे उत्तम कार्य समाजाच्या सहकार्यातून उत्तम प्रकारे चालू आहे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।